माझं नाव नीरज गणपत नाईक. माझ्या वडिलांचं नाव गणपत जिवाजी नाईक उर्फ बाळा नाईक. यांची ही बाग आहे. आमच्या ह्या बागेला जवळजवळ 35 ते 40 वर्ष झालेली आहेत. आमच्या बागेमध्ये जवळजवळ 80 कलमं आणि 50 काजू आहेत. तर आम्ही इतके वर्ष ह्या बागेत वावरत असताना आम्हाला कधी ही गोष्ट निदर्शनास आली नाही. अचानक आम्ही घरी जात असताना एक आम्हाला खड्डा दिसून आला. तर त्या खड्ड्यात अचानक पाय गेल्यामुळे आम्ही तो बघितला. तर तो खड्डा जवळजवळ 10 ते 15 फूट खोल विहिरीच्या आकारासारखा आहे. पण तो अचानक विहार कसा पडला तो अजून आम्हाला काय माहिती नाही. ह्याच्याबद्दल काय ऐतिहासिक असू शकतं. आणि आमचा हा साळस महाल पूर्वीचा ओळखला जात होता, परंतु आता साळशी म्हणून हा गाव आता ओळखला जात आहे. तरी आमच्या साळशी गावात काही 5-6 वर्षापूर्वी सड्यावरती किंवा आमच्या कातळ शिल्प अशी सापडलेली आहेत. तसेच आमच्या गावाच्या बाजूला कोळीशी गाव आहे, तिथे अश्मयुगीनकालीन गुहा सापडली. तसेच त्या गुहेमध्ये दगडी हत्यारं वगैरे सापडली व त्याचं ते संशोधन करण्यात आले. तसंच ही घटना त्याच्या संदर्भात जर काय असेल किंवा काय तर याचं तुम्ही सहकार्य करावे. पण हे अचानक कसं झालं, काय झालं हे आम्ही सगळे आश्चर्यचकित आहोत. पण इतके वर्ष आले की कोणाच्या निदर्शनास आलेलेच नाही आहे. तर आता हे आम्हाला समजल्यामुळे तर तुम्ही ह्याचं कशामुळे झाले, काय झाले, काय याच्यासाठी तुम्ही सहकार्य करावे. नक्की हा काय प्रकार आहे, कशामुळे याच्यात वैज्ञानिक आहे, ऐतिहासिक आहे, काय आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण त्याचा शोध घेऊ.